हॅलो फ्रेंड्स, आपले स्वागत आहे भास्कर सर सायन्स क्लासरूम या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण जे मागचे 2 लेक्चर टाकलेले आहेत आपल्या 9th लेसनवरती, ज्याचं नाव आहे हीट 7th स्टँडर्डच्या, तर आपण आज तेच बघणार आहे। त्याच्या पुढचं जे लेक्चर आहे आज आपण करणार आहे। त्याच्यामध्ये आपण मागच्या 2 लेक्चर्समध्ये काय काय बघितलं, जसं की आपण बघितलं मित्रांनो हीट म्हणजे काय, तर हीटचं ट्रान्समिशन कशा प्रकारे होते। त्यानंतर आपण बघितलं मित्रांनो मोड्स ऑफ ट्रान्समिशन हीटचं, हीट कशा माध्यमातून ट्रान्सफर होते, जसं की आपण बघितलं कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन, हे सर्व आपण बघितले। त्यानंतर आपण बघितलं मित्रांनो कंडक्टर अँड बॅड कंडक्टर म्हणजे काय। त्यानंतर आज आपण बघणार आहे मित्रांनो एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन आणि त्यानंतर थर्मस फ्लास्कबद्दल थोडंसं। ओके, तर चला तर आपण स्टार्ट करू आपल्या लेक्चरला। तर मित्रांनो, जेव्हा आपण मेटल्स एक्सपांड व्हेन हीटेड, जेव्हा आपण कोणत्याही मेटलला काय करतो, हीट करतो, त्याला गरम करतो, तर ते मेटल काय करते मित्रांनो, एक्सपांड करते। ते त्याचं शेप आणि व्हॉल्यूम काय करते, एक्सपांड करणार आहे। आणि त्याचबरोबर जेव्हा आपण एखादा मेटल कॉन्ट्रॅक्ट करतो, म्हणजे त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट करतो व्हेन हीट, जेव्हा आपण त्याला हीट करून काय करतो, जेव्हा एखादा मेटल आपण कॉन्ट्रॅक्ट करतो त्याला आपण कूल करतो, कॉन्ट्रॅक्ट करतो म्हणजे कूल करतो, तर तेव्हा काय होणार आहे, त्याच्यामधली हीट पूर्णपणे काय होऊन जाईल, टेकन अवे, त्यामधली हीट पूर्ण निघून जाईल, रिमूव्ह होऊन जाईल। तेव्हा आपण म्हणू तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ मेटल, त्याला आपण म्हणणार आहे कॉन्ट्रॅक्शन ऑफ मेटल। किंवा कोणत्याही प्रकारचा सॉलिड पदार्थ असेल, कोणत्याही प्रकारचा सॉलिड सबस्टन्स असेल, त्याच्यामध्ये जेव्हा आपण हीट त्याला देऊ तेव्हा तो सबस्टन्स काय होईल, एक्सपांड होईल। आणि जेव्हा आपण त्याच्यामधून हीट रिमूव्ह त्याला आपण कूल करू, तर तेव्हा तो काय होईल, तिथं कॉन्ट्रॅक्ट होईल मित्रांनो। तर त्यानंतर मित्रांनो, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपान्शन ऑफ मेटल्स अँड ॲनी सॉलिड सबस्टन्स, ॲनी सॉलिड सबस्टन्स, त्यालाच आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन ऑफ ॲनी सॉलिड सबस्टन्स। आणि नंतर मित्रांनो लिक्विड, आता लिक्विड तुम्हाला माहीतच आहे की कोणत्याही प्रकारचं लिक्विड असू शकते, जसं की पाणी असेल, आईस्क्रीम, कोणतेही ज्यूस असेल, किंवा मग कोणत्याही प्रकारचं लिक्विड असेल। तर लिक्विड एक्सपांड व्हेन द हीटेड, जेव्हा आपण एखाद्या लिक्विडला हीट करतो मित्रांनो, गरम करतो, त्यावेळेस ते लिक्विड काय होते, तिथं एक्सपांड होते, काय होणार, तिथं एक्सपांड होणार आहे। आणि कॉन्ट्रॅक्ट कधी होणार आहे, जेव्हा आपण त्या लिक्विडला कूल करतो, काय करतो, कूल म्हणजे त्याला थंड करतो, तेव्हा ते काय होणार आहे मित्रांनो, तिथं कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन होणार आहे, त्याच्यामध्ये काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन। म्हणजेच काय मित्रांनो, जसं की तिथं जे आपण जेव्हा एखाद्या पाण्याला किंवा लिक्विडला काय करतो, हीट करतो, जसं की समजा बर्फ असेल, तर बर्फाला आपण हीट केलं, त्याच्यापासून काय झालं, ते एक्सपांड होईल, आणि त्याच्यापासून त्याचे जे आतमधले जे पार्टिकल्स आहेत आणि त्याचं व्हॉल्यूम आहे ते काय होऊन जाईल, इन्क्रीज होऊन जाईल। पार्टिकल्समधलं, त्या लिक्विडच्या पार्टिकल्समधलं ते डिस्टन्स असेल आणि जे त्याचं व्हॉल्यूम असेल ते काय होऊन जाईल, पूर्णपणे त्याच्या पार्टिकल्समधलं डिस्टन्स इन्क्रीज होईल आणि त्याचं व्हॉल्यूम काय होऊन जाईल, इन्क्रीज होऊन जाईल। त्याचबरोबर मित्रांनो, त्यानंतर आपण जेव्हा त्याला कॉन्ट्रॅक्ट करू, म्हणजे जेव्हा आपण त्याला कूल करू, तेव्हा ते काय होऊन जाईल, कॉन्ट्रॅक्ट होऊन जाईल, म्हणजे थंड केल्यानंतर त्याच्यामध्ये काय होईल, कॉन्ट्रॅक्शन होईल, आणि हीट केल्यानंतर एक्सपान्शन होईल, सिम्पल। आणि त्यानंतर मित्रांनो व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस ऑन हीटिंग। आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचं जे गॅस आहे, त्यावेळेस गॅसला काय करतो बाळांनो, हीट करतो, द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस, तेव्हा त्या गॅसचा व्हॉल्यूम काय होते, इन्क्रीज होते। जेव्हा आपण कोणत्याही गॅसला काय करतो, हीट करतो, काय करतो, हीट, त्यावेळेस काय होते, तो गॅस काय होते, व्हॉल्यूम त्याचा वाढते। द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस ऑन हीटिंग, दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ गॅस, आपण त्याला काय म्हणणार आहे मित्रांनो, एक्सपान्शन ऑफ गॅस, राईट। आणि त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहे व्हेन द रिमूव्हिंग द हीट, द व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस, ज्यावेळेस आपण त्या गॅसमधून हीट रिमूव्ह करू, ज्यावेळेस आपण त्या गॅसमधून कोणत्याही प्रकारच्या गॅसमधून आपण हीट रिमूव्ह करू मित्रांनो, तेव्हा त्या गॅसचा व्हॉल्यूम जो आहे, त्या गॅसचा जो व्हॉल्यूम आहे तो काय होईल, डिक्रीज होईल, काय होईल, डिक्रीज म्हणजे कमी होईल, काय होईल, कमी होईल। आणि त्यालाच आपण काय म्हणू, कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅस, त्याला आपण काय म्हणणार आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅस। आणि मित्रांनो आता आपण अशा प्रकारे याच्यामध्ये सॉलिड मेटल्स असतील, राईट, मेटल्स कसे असतात, सॉलिड्स। त्यानंतर आपण बघितलं लिक्विडबद्दल, ओके, लिक्विडमध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि जे एक्सपान्शन होते हीटिंग आणि त्याच्यामध्ये कूल केल्यामुळे, ठीक आहे, ते सुद्धा बघितलं, लिक्विडमध्ये पण सॉलिडमध्ये पण झालं, आणि गॅसमध्ये सुद्धा आपण बघितलं मित्रांनो, ओके। आणि आता आपण बघणार आहे थर्मोस फ्लास्क। आता थर्मोस फ्लास्क काय, थर्मोस फ्लास्क एक असं उपकरण आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये आपण काय करतो,
की त्याच्यामध्ये थर्मस फ्लास्कमध्ये तुम्हाला आठवत असेल की आपल्या जुन्या आताच्या पण काळामध्ये आपण थर्मस फ्लास्क हे कुठे कुठे वापरतो. जसं की आपल्याला चहा सकाळपासून ठेवायचा असेल 2-3 तास 4 तास आपल्याला चहा ठेवायचा असेल गरम, तेव्हा आपण थर्मस फ्लास्क वापरतो. किंवा मग आपल्याला थंड पाणी प्यायचं असेल, सकाळी आपण प्रवासाला जात असेल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला थंड पाणी ठेवायचं असेल तर आपण कशामध्ये ठेवू शकतो, थर्मस फ्लास्कमध्ये ठेवू शकतो. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, पण आता आपण इथं बघून घेऊ. इन द थर्मस फ्लास्क द हॉट सबस्टन्स, जो गरम पदार्थ असेल तो गरमच राहील. त्याच्यामध्ये कोणताही गरम पदार्थ टाका तुम्ही, थर्मस फ्लास्कमध्ये कोणताही प्रकारचा गरम पदार्थ टाका तो गरमच राहील. आणि ज्यावेळेस मित्रांनो आपण त्यामध्ये थंड पदार्थ टाकू तो थंडाच राहील, कारण की त्याला बनवलेलंच त्या प्रकारे आहे. तर मित्रांनो ओके, धन्यवाद.